घरगुती पारंपरिक पद्धतीने बनवलेली आणि पौष्टिक आहाराचा भाग म्हणजे कुड्याच्या शेंगांची भाजी। नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये कुड्याच्या शेंगांची भाजी करतोय। या शेंगांना कुड्याच्या शेंगा म्हणतात। शेंगांचं मागचं आणि पुढचं टोक तोडून घ्यायचं आणि शेंगा अशा छान बारीक चिरून घ्यायच्या। शेंगा आपण जसजशा चिरू तसा या शेंगांमधून चीक बाहेर येतो। मग काय करायचं, पाणी गरम करत ठेवायचं, त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि चिरलेल्या सर्व शेंगा या पाण्यामध्ये घालून चांगल्या शिजवून घ्यायच्या। मस्त पाहू शकता, पाण्याला 1 ते 2 वेळा छान उकळी आलेली आहे। बऱ्यापैकी पाण्याचा रंगही बदलला आहे, म्हणजेच आपल्या शेंगा छान शिजलेल्या आहेत। तुम्ही शेंगा यापेक्षा थोड्या बारीकही चिरू शकता। पाहू शकता, आपल्या शेंगा छान शिजल्या आहेत। आता या शिजलेल्या शेंगा चाळणीवर ओतून त्यातलं पाणी सगळं गाळून घ्यायचं। शेंगा उकळल्यामुळे त्या शिजतात बरं, त्याचबरोबर त्यातील चीकही कमी होतो आणि शेंगांमधील कडवटपणाही कमी होतो। या शिजलेल्या शेंगांमधील जास्तीचं पाणीसुद्धा असं हाताने दाबून ते गाळून घ्यायचं आणि शेंगा चांगल्या चुरगळायच्या। जितक्या तुम्ही ह्या शेंगा चुरगळाल तितकी भाजीला चव छान येते। शेंगांमधील सर्व पाणी काढून झाल्यावर एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करायचं। तेल छान गरम झाल्यावर यामध्ये मोहरी घालायची। बरं, घातलेली मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता। तुम्ही कढीपत्ता घालून झाल्यावर यामध्ये थोडंसं हिंग देखील घालू शकता। आता थोडासा जाडसर चिरलेला कांदा घालायचा। रानभाज्यांमध्ये जितका तुम्ही कांदा जास्त घालाल तितक्या या भाज्या चवीला छान लागतात। बरं, हा कांदा पूर्ण मऊ करायचा नाही, अर्धा कच्चाच ठेवायचा आणि यामध्ये हळद, तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं। तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मीठ मात्र थोडंच घालायचं, कारण आपण शेंगा शिजताना त्यामध्ये देखील थोडंसं मीठ घातलं होतं। बरं, जर तुम्हाला तिखटाऐवजी या भाजीमध्ये हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता। आता या फोडणीत किसलेलं ताजं ओलं खोबरं घालायचं आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खोबरं मिक्स करून झाल्यावर यामध्ये शिजलेल्या कुड्याच्या शेंगा घालायच्या। खोबरं फोडणीत मिक्स केल्यामुळे या शेंगांमध्ये खोबऱ्याचा अर्क अगदी व्यवस्थित मिक्स होतो आणि भाजी चवीला अजिबात कडू लागत नाही। तुम्ही शेंगा मिक्स करून झाल्यावर वरून खोबरं घातलात तरीही चालेल। शेंगा शिजलेल्याच होत्या, त्यामुळे 4 ते 5 मिनिटं ही भाजी चांगली अशी वाफवून घ्यायची, म्हणजे सगळं साहित्य शेंगांना अगदी व्यवस्थित लागतं। मस्त पाहू शकता, कुड्याच्या शेंगांची भाजी करून खाण्यासाठी तयार आहे। आता ही भाजी तुम्ही डाळ, भात किंवा भाकरी, चपाती बरोबरही खाऊ शकता। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।